नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत डिप्लोमाच्या सिव्हिल ब्रांचचा 4 सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस। म्हणजे यामध्ये कोणकोणते विषय असतील, कोणत्या विषयाची एक्झाम नेमकी कशा प्रकारे होईल, ऑनलाईन एक्झाम होईल का ऑफलाईन एक्झाम होईल, सर्व गोष्टी आजच्या लेक्चर मध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर समजा हा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघत असाल तर आताच YouTube चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जाईल अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। ठीक आहे ना, एकदा जा डेमो लेक्चर बघा, आवडला आमचं शिकवणं तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता। ठीक आहे, चला मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। हो सर, ठीक आहे, चलो। तर बघा बाळांनो, लक्ष द्या। तर या ठिकाणी सर्वात बघा, हा तुमचा संपूर्ण सिलेबस तुम्हाला दिलेला आहे, ऍपवर तुम्हाला याची पीडीएफ वगैरे मिळून जाईल। तर बघा बाळांनो, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड सस्टेनेबिलिटी म्हणजे EES हा तुमचा पहिला विषय त्यांनी दिलेला आहे। तर बघा बेटा, आता पहिला विषय तुम्हाला दिलेला आहे, तर याचं तुमचं कसं होणार आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 30-70 चा आपला पॅटर्न असेल। म्हणजेच काय, 30 मार्क असेल तुमच्या युनिट टेस्टला आणि 70 मार्कची होईल तुमची फायनल एक्झाम, बरोबर आहे। मग सर फायनल एक्झाम कशी होणार आहे, तर बघा याच्या पुढे तुम्हाला दिला आहे स्टार आणि हॅश। बघा 70च्या पुढे तुम्हाला दिलं बेटा स्टार आणि हॅश। याचा अर्थ काय की तुमची ही जी एक्झाम होणार आहे ही होणार बेटा ऑनलाईन MCQ फॉर्मॅट मध्ये, बरोबर आहे। ऑनलाईन MCQ फॉर्मॅट मध्ये तुमची EES ची एक्झाम वगैरे होणार आहे। याला तुमचं ट्युटोरियल आहे 25 मार्काचं, बस म्हणजे टोटल हा 125 मार्कचा आपला सब्जेक्ट तयार होतो। मग सर हा विषय नेमका कसा आहे, तर बघा बेटा एन्व्हायरमेंट, बस। मग एन्व्हायरमेंट पोल्युशन कसं होतं, मग इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमुळे कोणकोणते पोल्युशन वाढत चाललेले आहे, मग आपण कोणकोणत्या गोष्टी विचारात ठेवून आपली डिझाईन वगैरे केलं पाहिजे, आपण हे जे कन्स्ट्रक्शन करतो या कन्स्ट्रक्शनमुळे एन्व्हायरमेंटला काही प्रॉब्लेम वगैरे होतोय का, आपण काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणतोय आपल्या इंजिनिअरिंग मध्ये, बरोबर आहे, याच्यामुळे एन्व्हायरमेंटवर काही इफेक्ट होतोय का, मग आपण डिझाईन करताना डोक्यामध्ये काय काय गोष्टी ठेवल्या पाहिजे जेणेकरून एन्व्हायरमेंटवर, आपल्या निसर्गावर, आपल्या परिसरावर त्याचा वाईट इम्पॅक्ट होणार नाही, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। आता हा विषय कसा बेटा तुमचा MCQ टाईपचा तुमचा पेपर असणार बेटा, ठीक आहे ना। पण मग अभ्यास करा बाळांनो, असं नका करू, ठीक आहे ना। हा जनरल नॉलेजचा विषय डायरेक्टली, जसं जनरल नॉलेज चांगलं आहे ना त्याचं होऊन जाईल डायरेक्टली। आणि आपल्या ऍप्लिकेशनवर मी MCQ ची PDF सुद्धा टाकलेली आहे, तुम्ही जाऊन टेस्ट सिरीज सुद्धा आहे बेटा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये, ऑनलाईन टेस्ट सिरीज याची आहे। IMP क्वेश्चन तुम्हाला सर्व काही फॉर्म बनवले आहे टेस्ट सिरीजचं, ठीक आहे ना, सर्व काही केलेलं आहे बेटा तुमच्यासाठी, ठीक आहे। चला असो, तर छान हा विषय आहे। दुसरा विषय बेटा तुमचा रेल्वे ब्रिज अँड टनेल इंजिनिअरिंग। आता याचा जर शॉर्टकट बघितला तर तुमचं शॉर्टकट बेटा RBT। आता बघा याचं पण सेम आहे 30 मार्कचं युनिट टेस्ट, तुम्हाला माहिती असेल सर्वांना, युनिट टेस्ट 1 युनिट टेस्ट 2 दोघांचा ऍव्हरेज MSBT बोर्डाकडे पाठवला जातो। त्यानंतर 70 मार्क्सची तुमची होणार आहे फायनल थेरी एक्झाम, जो पेपर तुमचा रिटर्न मध्ये असेल बेटा, हा तुमचा रिटर्न मध्ये असणार आहे बेटा, ठीक आहे ना। चला असो, 25 मार्काचा ट्युटोरियल असणार आहे, 125 मार्कचा पूर्ण पेपर आपला असणार आहे। मग सर आता हा जो रेल्वे ब्रिज अँड टनेल इंजिनिअरिंग आहे, तर बघा बेटा यामध्ये आपण समजा बघितलं गेलं पहिले बेटा, पहिला चॅप्टर तुमचा रेल्वेचा आहे। मग रेल्वेमध्ये रेल्वेचा शोध केव्हा लागला, मग ज्यावेळेस रेल्वे वगैरे आली होती त्यावेळेस मग ते खालचे ट्रॅक कसे बनवले गेले होते, मग ट्रॅक कशा प्रकारे फिक्स केले जातात, मग खाली खडीच का बरं ठेवतात, खाली कोर्स ग्रेन स्ट्रक्चरचा मारा का केला जातो, त्याच्यावर मग आपलं समजा कशा प्रकारे ट्रॅक वगैरे लावले जाते, मग ट्रॅकचं मेटल कशा प्रकारे फिक्स केलं जातं जेणेकरून व्हायब्रेशन वगैरे ते सहन करू शकेल, एवढ्या मोठ्या रेल्वेचं, नंतर त्यामध्ये बसलेल्या लोकांचं, पॅसेंजरचं, सर्वांचं वजन ते कशा प्रकारे सहन करू शकतं, मग वेगवेगळे ब्रिजेस कसे बनवले जातात, बरोबर आहे। रेल्वेचं ट्रॅक पासून सर्व 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 मग हे ट्रॅक कशा प्रकारे बांधकाम कसं केलं जातं, त्याचं फाउंडेशन कसं केलं जातं। त्यानंतर ब्रिज, आपले जे मोठे मोठे जो मी ब्रिज पाहिले असेल, बरोबर आहे, तर बघा बेटा तुम्ही मागे ऐकलं असेल की बघा एक फेक सिव्हिल इंजिनियर म्हणजे एक आलतू फालतू सिव्हिल इंजिनियरने जो ब्रिज बांधला होता, बरोबर आहे, तो लगेच कोलमडून गेला होता। बघितलं असेल इंग्रजांच्या काळातले ब्रिज अजून सुद्धा प्रॉपर व्यवस्थित आहे, बरोबर आहे, पण आताच 5-5, 6-6 वर्षापूर्वीचे जे ब्रिज बांधलेले आहे ते पडून गेलेले डायरेक्टली का, तर खराब फाउंडेशन, बरोबर आहे, कमी कॉस्टिंगचा हलका फुलका मटेरियल वापरणे, एकदम खराब मटेरियल, खराब डिझाईन आणि सर्वच्या सर्व इनप्रॉपर केल्यामुळे हे अशा गोष्टी होतात बेटा। म्हणून तुम्हाला चांगला इंजिनियर बनायचं असेल बेटा तर सर्व गोष्टी तुम्हाला शिकावं लागेल की ब्रिजचं फाउंडेशन कसं असतं, मग ब्रिज म्हणजे कोणत्या प्रकारचा बीम येतो, मग त्या ठिकाणी बीमची ऍडजस्टमेंट कशी करावी, नंतर त्याचं स्ट्रक्चर कसं उभं राहावं, नंतर कशा प्रकारे तो सर्व लोड सहन करू शकेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायच्या आहे। त्यानंतर तुमचे जे टनेल असतात, बोगदे पाहिले ना, बोगदे बघितलं असेल, एखाद्या डोंगरला फोडलं जातं, एखाद्या डोंगराला मधून फोडलं जातं आणि मधून रेल्वे वगैरे आपल्याला पास करायची, मधून आपल्याला ट्रान्सपोर्टेशनचा रूट वगैरे काढायचा आहे, तर अशा टायमाला टनेल
असे मोठे मोठे बोगदे बांधले आता बेटा, बोगदे तयार केले आता. मग बोगदे कशा प्रकारे फोडतात, मग बोगद्यांना कशा तिथे बॉम्बस्फोट केला जातो, तिथलं मटेरियल काढलं जातं, वेस्ट सर्व काढतात, त्या ठिकाणी ते कशा प्रकारे फाउंडेशन बनवतात, वरतून ते असे काय म्हणजे सर्व, म्हणजे मला काय म्हणायचं, रेल्वे झालं, ब्रिज झालं आणि टनेल, याबद्दल तुम्हाला या ठिकाणी शिकायचंय. बरोबर आहे. सर्व एकदम सुंदर असा विषय आहे बेटा, एकदम जबरदस्त विषय आहे, भरपूर सारं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी मिळेल बेटा. ठीक आहे ना. चला असो. नंतर तुमचा विषय बेटा हायड्रोलिक्स. आता हायड्रोलिक्स जर समजा बघायला गेलं तर बघा बेटा, HYD हा तुमचा न्यूमरिकल बेस सब्जेक्ट आहे बेटा. हायड्रोलिक जो आहे ना तुमचा न्यूमरिकल, फुल्ली न्यूमरिकल बेस आहे डायरेक्टली. ठीक आहे ना. चला, रेल्वेमध्ये थोडी थेरी, म्हणजे मॅक्सिमम तर थेरीज आहे, पूर्णच्या पूर्ण थेरी सब्जेक्ट आहे डायरेक्टली. पण हायड्रोलिक जो आहे ना हा तुमचा न्यूमरिकल बेस सब्जेक्ट आहे बेटा. ठीक आहे ना. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. त्यानंतर बघा बेटा, लक्ष द्या, तर 30-70चा पॅटर्न तुम्हाला सर्वांना माहिती असेलच. पण या ठिकाणी बघा बेटा, 25 मार्काचा तुमचं इन प्रॅक्टिकल सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला मॅन्युअल असेल बेटा हायड्रोलिकचं. हायड्रोलिकचे काही एक्सपेरिमेंट तुम्हाला परफॉर्म करावे लागतील. कोणते ते पण सांगतो, काळजी करू नका. तर 25 मार्काचा तुमचं इंटरनल असेल आणि म्हणजे प्रॅक्टिकल असेल, आणि 25 मार्काचा फायनलला, काय फायनलला 25 मार्काचा इंटरनल प्रॅक्टिकल सुद्धा होईल. म्हणजे बघा, तुम्हाला मॅन्युअल पहिले कम्प्लीट करायचं आहे, मॅन्युअलमध्ये सर्व प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे आहे. बरोबर. त्याचं सबमिशन राहील, तर सबमिशनचे 25 मार्क आणि फायनलला 25 मार्काचं तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल होईल. इंटरनल प्रॅक्टिकल वगैरे काही होत नाही, मला माहिती आहे. ते डायरेक्टली काय म्हणता, ओरल आहे. ओरल तुम्हाला द्यावी लागेल, म्हणजे तुमची ओरल होईल बेटा. 25 मार्क तुमचे होणार आहे बेटा ओरल. त्यानंतर 25 मार्क तुमचे असणार बेटा तुमच्या ट्युटोरियलला. तुमचं सेल्फ लर्निंग असेसमेंट जे आहे ना 25 मार्कांचं, हे ट्युटोरियलचे मार्क तुमचे असणार आहे. तर टोटल तुमचं 175 मार्काचा हा विषय बेटा हायड्रोलिक्स. मग सर, या हायड्रोलिक्स मध्ये काय शिकायचं आहे? पूर्णच्या पूर्ण मॅक्सिमम न्यूमरिकल आणि थेरी, थोडी थेरी बेटा. मग सर, न्यूमरिकल आहे का याच्यात? हो बेटा. तर याच्यात तुम्हाला नेमकं काय शिकायचं? तर बघा बेटा, याच्यात हायड्रोलिक्स मध्ये तुम्हाला शिकायचं बेटा पूर्णच्या पूर्ण फ्लुइड बद्दल, की फ्लुइड काय राहतं. बरोबर आहे. आता आपलं जे समजा लिक्विड आहे, आपण पाणी बद्दल आपण समजा शिकतो बेटा. बरोबर आहे. पाणी, आता पाण्याचं प्रेशर कसं मेजर करतात, पाण्याचं प्रेशर कशा प्रकारे ऍक्ट होतं, ज्यावेळेस एखाद्या पाईपामधून पाणी फ्लो होतं, मग त्याचा फ्लो मेजर कसा करतात, मग त्याची व्हेलॉसिटी कशी मेजर करतात, डिस्चार्ज कसा मेजर करतात, बर्नआउलीज इक्वेशन काय आहे, कंटिन्युटी इक्वेशन काय आहे, व्हेंच्युरीमीटर, ऑरिफिस मीटर, पिटॉट ट्यूब, तशा भरपूर सारे डिव्हाइसेस आहेत. त्यामुळे आपण प्रेशर मेजरमेंट कसं करू शकू, बरोबर आहे, फ्लो मेजरमेंट कसं करू शकू, डिस्चार्ज कसा मेजर करता येईल, या गोष्टी काढायच्या. त्यानंतर तुम्हाला शिकायचं बेटा पंप. आपली जी घरातली मोटर असते ना, आपण म्हणतो ना, पाणी आलं पप्पा, पाणी आलं मम्मी, मोटर लावो. तर मोटर, ती मोटर नसते, ती असतो बेटा, तो असतो बेटा आपला पंप, तो असतो बेटा आपला हायड्रोलिक पंप. म्हणजे आपण आपल्या घरी वापरतो ना, तो असतो बेटा आपला सेंट्रिफ्युगल पंप. तर सेंट्रिफ्युगल पंप काय आहे, रेसिप्रोकेटिंग पंप काय आहे, नंतर आपली बोरिंग असते बघा, बोरिंग. तर बोरिंग मधला सबमर्सिबल पंप काय आहे, या पंपाच्या बद्दल थोडीशी भरपूर सारी माहिती तुम्हाला या ठिकाणी शिकायची. त्यानंतर मला सांगा बेटा, एखाद्या पाईपामधून जर समजा पाणी फ्लो होतंय, तर हे पाणी त्या पाईपाला घासलं जातं बेटा. बघा, थोडं इमॅजिन होतोय, एखादा समजा गोलाकार पाईप आहे आणि त्या गोलाकार पाईप मधून पाणी आपलं फ्लो होतंय, बरोबर आहे. मग हे पाणी जे आहे ना, हे त्या पाईपाला घासलं जातं बेटा, बरोबर आहे. मग घासला गेल्यामुळे पण लॉसेस होतात. एखाद्या पाईप समजा बेंडावांडी झाला, पाईप वाकडा तिकडे झाला, तरी बी लॉसेस होतात. जर समजा पाईपचा डायमीटर पहिले मोठा होता, आता छोटा झाला, तरी बी लॉसेस होतात. पहिले छोटा होता, आता मोठा झाला, तरी बी लॉसेस होतात. ते सर्व लॉसेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हायड्रोलिक्स मध्ये शिकायचे आहे. फ्लुइड कायनॅमॅटिक्स म्हणजे फ्लुइड रेसमध्ये कसं बिहेव करतं, मोशनमध्ये कसं बिहेव करतं, त्याची कॅल्क्युलेशन, त्याचे न्यूमरिकल्स, वेगवेगळ्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज, सर्व तुम्हाला या हायड्रोलिक्स या विषयामध्ये शिकायचं. एकदम सुंदर असा विषय आहे. ठीक आहे ना. एकदम जबरदस्त आपण घेतलेला. आणि हो, आपल्या ऍप्लिकेशनवर जर समजा बघायला गेलं तर हायड्रोलिक्स नावाचा विषय तुमच्या मोठ्या भावाने, तुमच्या विनीत सरने घेतलेला आहे. ठीक आहे ना. चला असो, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग झालं, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग झालं, हे आपले जे भरपूर सारे जे कोर्सेस आहेत ते आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे बेटा. याचा कॉम्बो सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. या तिघांचा अभ्यास तुम्ही घरी बसूनच प्रॉपर करू शकता बेटा. कुठेही तुम्हाला क्लास लावायची गरज पडणार नाही, पहिले सांगतो डायरेक्टली. बघा, तिघही विषय प्रॉपर जबरदस्त पद्धतीने तुमचे घेतले गेलेले आहे, जबरदस्त पद्धतीने शिकवले गेलेले बेटा. ठीक आहे ना. याचा कॉम्बो सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. जर तुम्ही हे लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर डाउनलोड करा बेटा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला अवेलेबल आहे. एकदम अफोर्डेबल, एकदम परवडेबल अशा कॉस्ट मध्ये आहे बेटा. ठीक आहे ना. तर जा, आता जाऊन चेकआउट करा बेटा. फ्री डेमो लेक्चर बघा बेटा. हायड्रोलिक्स आहे, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आहे, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग आहे. तर यांचे पहिले फ्री डेमो लेक्चर तुम्ही बघा बेटा. मी असं नाही म्हणत की डायरेक्टली कोर्स परचेस करा.
पहिले याचे फ्री डेमो लेक्चर बघा. आणि जर तुम्हाला आमच्या स्टार टीमचं शिकवणं आवडलं, माझं शिकवणं आवडलं, आमच्या फॅकल्टीचं जर शिकवणं तुम्हाला जर आवडलं ना बेटा, तर नक्की तुम्ही कोर्स परचेस करून घरी बसूनच अभ्यास करू शकता. म्हणजे कोणावर डिपेंडंट राहायची गरज नाहीये. म्हणजे बघा, काहींच्या कॉलेजला शिकवता, काहींच्या कॉलेजला शिकवत नाही. काही असे पण कॉलेज त्या ठिकाणी प्रॉपर लेक्चर होता, पण काही कॉलेजमध्ये तर लेक्चरच होत नाही, डायरेक्टली काहीच होत नाही. मग मला सांगा, विद्यार्थी नॉलेज आणतील कुठून? विद्यार्थी नॉलेज गेन करतील कुठून? आणि तुम्हाला सर्वांना माहिती, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या 3 आपल्या कोर ब्रांचेस आहे बेटा, बरोबर आहे. आणि या कोर ब्रांचेसमध्ये जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज नाही मिळालं बेटा, तर भविष्यात भरपूर प्रॉब्लेम होतो बेटा, डायरेक्टली खूप सारा प्रॉब्लेम होतो डायरेक्टली, बरोबर ना. सिंपलशी गोष्ट आहे, जर तुम्हाला कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर समजा क्रॅक करायची असेल ना, तर तुम्हाला भरपूर नॉलेज हे एकदम डीपली लागतं बेटा. आणि हे प्रॉपर डीपली कॉन्सेप्च्युअली नॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल ना बेटा, तर आमचे सर्व रथी महारथी या ठिकाणी तुमचे बसलेले आहे, ठीक आहे ना. दोघे म्हणजे सर्व आपले गव्हर्नमेंट फॅकल्टीज आहे डायरेक्टली, बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी भरपूर भरपूर साऱ्या एक्झाम क्रॅक केलेले आहे, 4-4, 5-5, 6-6 गव्हर्नमेंट जॉबच्या एक्झाम ज्यांनी क्रॅक केलेल्या आहे, ठीक आहे ना. असे सर्वचे सर्व प्रॉपर फॅकल्टीज तुम्हाला आणलेले बेटा, तर प्रॉपर व्यवस्थित अभ्यास तुम्ही करू शकता बेटा, ठीक आहे ना. चला असो, तर जा ऍप्लिकेशन मध्ये एकदा जा, डाउनलोड करा, फ्री ऑफ कॉस्ट बेटा, फ्री ऑफ कॉस्ट, डेमो लेक्चर फ्री बघा. तरच तुम्ही कोर्स परचेस करणार आहे, तर जाऊ द्या, ठीक आहे ना. येतं लक्षात तुम्हाला सर्वांना. चला असो, तर बघा बाळांनो, आणि हो तुम्हाला सांगतो बाळांनो, की काय काय तुम्हाला या लेक्चरमध्ये मिळणार आहे. तर बघा बाळांनो, सर्वात पहिली गोष्ट काय, की तुमचा संपूर्ण सिलेबस हा कव्हर केला जाईल, बरोबर आहे. प्रॉपर रेकॉर्डेड लेक्चर मध्ये तुम्ही कधीही बघू शकता डायरेक्टली, एनी टाइम तुम्ही बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. एक लेक्चर तुम्ही 2-2 वेळा 3-3 वेळा बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही येणार, ठीक आहे ना. त्यानंतर तुम्हाला फ्री क्रॅश कोर्स सुद्धा मिळेल बेटा. क्रॅश कोर्स म्हणजे काय, की बघा, आता पहिल्या चॅप्टरवर समजा आपले झाले 8 ते 10 व्हिडिओ, म्हणजे 8 ते 10 तास तुमचे तयार झालेले, बरोबर आहे. आता परत रिव्हिजन करण्यासाठी एवढे 8-10 तास तुम्ही परत पाहणार आहे का? नाही. मग अशा वेळेला आम्ही काय करणार आहे, संपूर्ण पहिलं चॅप्टर आम्ही 2 ते 3 व्हिडिओमध्ये आम्ही तुमचं फिनिश करू, म्हणजे याला आता 1 शॉट रिव्हिजन लेक्चर, बरोबर आहे. तर हे रिव्हिजन लेक्चर आम्ही तुमच्यासाठी एक्झामच्या अगोदर तुमचे रिव्हिजन लेक्चर सुद्धा येतील बेटा, ठीक आहे ना. तर क्रॅश कोर्स तुम्हाला रिव्हिजन लेक्चर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल, प्लस तुम्हाला थेरी नोट्स तुम्हाला मिळेल, ज्याचे तुम्ही प्रिंट आउट वगैरे काढू शकता, फॉर्म्युला नोट्स मिळेल, IMP प्रॅक्टिस पेपर मिळेल, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर अवेलेबल आम्ही तुम्हाला करून देऊ, IMP क्वेश्चन बँक देऊ, त्याच्यातून भरपूर सारे IMP क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातील, ठीक आहे ना. चला असो, तर अशा प्रकारे हे तुम्हाला सर्व मिळणार आहे बेटा ऑनलाईन क्लासेसमध्ये. फीस एकदम कमी आहे, डेमो लेक्चर बघा, आवडलं तर परचेस करा. आणि हो बेटा, आमची हेल्पलाईन नंबर आहे, तर या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता. तुम्हाला ऍटलीस्ट 30 ते 40 रुपीजचा डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल बेटा, ठीक आहे ना. तर ओव्हरऑल तुमचे 40 ते 50 रुपये इंटरनेट हँडलिंग चार्जेस वाचतील, जर तुम्ही आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स परचेस करशाल तरची गोष्ट, ठीक आहे ना. चला असो, काही डाऊट आले तुम्हाला, कोणतेही ऍप्लिकेशनच्या रिगार्डिंग तुमचे जे पण काही डाऊट्स असेल, तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करून तुम्ही विचारू शकता बेटा. व्हॉट्सअपला तुम्ही करा, कॉल करण्यापेक्षा कसं व्हॉट्सअप केलेलं थोडं बरं राहतं, ठीक आहे ना. चला असो, तर व्हॉट्सअप तुम्ही करून तुमचे जे पण काही डाऊट्स वगैरे असेल ते क्लिअर वगैरे तुम्ही करू शकता बेटा, ठीक आहे ना. चला असो, चला तर पुढचा सब्जेक्ट जो आपला होता तो बेटा आपला एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. तर बघा बाळांनो, एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन जर हा सब्जेक्ट बघितला ECV, तर हा तुमचा बघा परत तेच आहे, 30चं तुमचं युनिट टेस्ट, 70 मार्क तुमची फायनल थेरी एक्झाम, ठीक आहे ना. 50 मार्काचं तुमचं मॅन्युअल असणार आहे बेटा, एस्टिमेशन अँड कॉस्टिंगचं मॅन्युअल, म्हणजे तुमचं टर्म वर्क असेल 50 मार्काचं, प्लस 25 मार्काचा एक्सटर्नल तुमचं प्रॅक्टिकल असेल बेटा. एक्सटर्नल प्रॅक्टिकल असेल म्हणजे काय, की ज्यावेळेस तुमची फायनल एक्झाम येईल ना, त्याच्या अगोदर जे प्रॅक्टिकल होतं, तर बाहेरच्या कॉलेजचा एखादा व्यक्ती तुमच्या कॉलेजला येईल आणि तुमचं प्रॅक्टिकल घेईल, सांगेल तो, चला रे हे आम्हाला परफॉर्म करून दाखवा, चला दाखवा मला आत्ताच्या आत्ता, मला समोर तुम्ही सर्वचे सर्व करून दाखवा. आणि जनरली ही ओरल होते बेटा, ओरल. तो तुम्हाला काहीही प्रश्न विचारतो. मग काय काय शिकायचं तुम्हाला या चॅप्टरमध्ये, तर एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. जर समजा तुम्हाला एखादं घर बांधायचं, बरोबर आहे, तुम्ही जर समजा एखाद्या नॉर्मल व्यक्तीकडे गेले, तर सांगितलं, अरे भाऊ मला घर बांधायचं होतं यार, 1000 स्क्वेअर फूटचा माझी जागा आहे, किती लागतील? तो म्हणतील, अरे भाऊ तुला 10-15 लाख लागून जाईल भाऊ. मग तुम्ही जर त्याला विचारलं, सांग बरं भाऊ 10-15 लाख कसे लागतील, तर त्याच्याजवळ काही उत्तरच नसेल डायरेक्टली, बरोबर आहे. मग हे लोक जे असतात ना, सिव्हिल इंजिनियर लोक, हे कसं कॅल्क्युलेट करतात, हे प्रॉपर एस्टिमेट करतात, की तुम्हाला कॉस्ट किती लागणार आहे. समजा बिल्डिंग बनवायची, चला मग बेस खोदावा लागेल, मग बेस खणताना तुम्हाला सर्वांना माहिती, मग बेसला एवढं एवढं सिमेंट लागेल, मग एवढी भिंत बांधायचं, एवढं भिंत बांधायला एवढ्या विटा लागतील, एवढं सिमेंट लागेल, वाळू किती लागेल, त्याच्यानंतर तुमचं प्लास्टरला वाळू किती लागेल, सिमेंट किती लागेल, त्यानंतर टाईल्स किती बसवायच्या, टाईल्सला किती ब्रासच्या टाईल्स तुम्हाला लागतील, बरोबर आहे. त्यानंतर जे तुम्हाला कॉलम टाकायचे, बीम टाकायचे, मग आसाऱ्या किती लागतील, बरोबर आहे. लिंटेलला तुम्हाला म्हणजे सर्व, नंतर तुमच्या खिडक्यांची कॉस्ट किती लागेल, एवढ्या बाय इतकीची खिडकी आहे, मग यासाठी किती कॉस्ट तुम्हाला लागेल. त्यानंतर मध्ये तुमचे सॅनिटरी वेअर्स वगैरे असतात, म्हणजे सॅनिटरी म्हणजे काय, की बाथरूम वगैरे जेवढं तुमचं काही आहे समजा, बरोबर आहे,
तर या सर्व बाथरूमच्या सर्व गोष्टी वगैरे तुमच्या सर्व, नंतर किचनचा ओटा पिटापासून सर्व 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 या प्रत्येकाची कॉस्टिंग कशी असते, याचं एस्टिमेट कसं काढलं जातं, हे सर्व तुम्ही या विषयामध्ये शिकणार बेटा. तर प्रत्येकाची व्हॅल्यू ही कशी काय कॅल्क्युलेट केली जाते, म्हणजे समजा आपल्याला 800 बांधकाम असेल तर 800 बांधकामासाठी किती पैसा लागेल हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं. 1000 बांधकाम असेल तर किती का लागलं, नंतर आपल्याला 4 मजली एक मोठी बिल्डिंग उभी करायची, मग यासाठी आपल्याला किती पैसे लागतात, किती आपल्याला पैसा लागणार आहे टोटल, हे सर्वच्या सर्व एस्टिमेशन करणं, याचा प्रॉपर प्लॅन बनवलं, याचा आराखडा तयार करणं, हे तुम्हाला या विषयामध्ये शिकायचं आहे बेटा. ठीक आहे ना. तर हे एकदम जबरदस्त विषय बेटा. कारण कसं असतं माहिती आहे का, जर एखाद्या सिव्हिल इंजिनियरला घर बांधता येतंय पण त्यासाठी लागणारा पैसा त्याला जर पहिलेच कॅल्क्युलेट करता येत नसेल, तो सिव्हिल इंजिनियर काय कामाचा बेटा. ठीक आहे ना. तर हे तुम्हाला सर्व काही शिकायचं बेटा. तर प्रॅक्टिकल नॉलेज हे खूप जास्त महत्वाचं आहे बाळांनो. त्यानंतर बेटा तुमचा वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग. तर आता वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग हा जर सब्जेक्ट जर तुम्ही बघितला ना बेटा, तर बघा WWE, अरे अरे WWE मस्त आहे ना फुल फॉर्म, आवडला ना तुम्हाला शॉर्टकट, त्याला WWE. तर बघा 30-70चा पॅटर्न असेल, हे पण सेम आहे. 25 मार्काचं तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल म्हणजे मॅन्युअल असेल फक्त, बस बाकी काहीच नाही, संपला विषय. तर विषय काय माहिती का तुम्हाला, आता बघा जे तुमचं पाणी वगैरे असतं बरोबर आहे, तर हे पाणी कोणकोणते पाण्याचे सोर्सेस आहे, पाणी कुठून येतं, बरोबर आहे, पाण्याचे सोर्सेस तुम्हाला शिकायचे. त्यानंतर जे पाणी तुमचं वेस्ट होतं, आता समजा पावसाचं पाणी, मग त्या पावसाच्या पाण्याला आपण कशा प्रकारे साठवू शकतो, कशा प्रकारे त्याचं युटिलायझेशन आपण करू शकतो. मग घर बांधताना आपण असं काही करू शकतो का, किंवा समजा मोठे मोठे कॉलेजेस बांधताना काय केलं माहिती का, की पावसामुळे जे गच्चीवर जे पाणी जमा होतं त्या पाण्याचे आपण काहीतरी समजा ड्रेनेज वगैरे करू शकतो का, त्याला जमा करू शकतो का, त्या पाण्याचा आपण वापर करू शकतो का, त्या सर्व गोष्टी म्हणजे जे पण काही तुमचं वेस्ट वॉटर मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी शिकायचं बेटा. बरोबर आहे. म्हणजे सर्व पाण्याबद्दल सर्व काही, की पाण्याचा वापर कशा कशा प्रकारे केला जातो आणि या पाण्याला आपल्याला कशा प्रकारे पुन्हा वापरता येईल, याचं सर्व नियोजन तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायचं बेटा. ठीक आहे ना. चला असो. त्यानंतर बेटा जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हा सर्वात महत्वाचा विषय बेटा. बरोबर आहे. तर जिओ टेक्निकल म्हणजे काय, जीटी नावाचा विषय आहे आपला, हा थोडासा कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे काय, की आहे थोडा बाय. आता त्याच्यात काय नेमकं शिकायचं हे आपण बघू. 30-70चा पॅटर्न तुम्हाला सर्वांना माहिती असेल. तर 25 मार्काचा याचं सुद्धा एक्सटर्नल तुमचं ओरल होते बेटा, ओरल तुमची ओरल होते बेटा. बघा ज्याच्या पुढे हॅश दिसतं बेटा, हॅश तर एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या कॉलेजचा शिक्षक येतो तुमच्या कॉलेजला आणि तुमची ओरल घेतो बेटा. मग आता या ठिकाणी जर बघितलं गेलं तर तुमचं ट्युटोरियल पण आहे, प्रॅक्टिकल पण आहे, एक्सटर्नल तुमची ओरल वगैरे सर्व काही होणार आहे बेटा. ठीक आहे ना. चला मग जीटी मध्ये या जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला नेमकं काय शिकायचंय, तर मग तुम्ही याला भूगर्भशास्त्र सुद्धा म्हणू शकता, जिओलॉजी तुम्ही याला म्हणता. म्हणजेच काय हो सर, मला सर्वांना माहिती असेल की ज्यावेळेस आपण घर बांधतो ना बेटा, तर सर्वात पहिले आपण बेस तयार करतो. बघा तुम्हाला माहिती असेल 3x3चा आपण एक खड्डा खोदतो, मग खाली पण 3 फूट असो एकदम छान छान सुंदर सुंदर खोदतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण छान छान सुंदर सुंदर एक कॉलम प्लेस करतो, बरोबर आहे, खाली जाळी वगैरे टाकतो, मग त्याच्यात आपण समजा सिमेंट कॉन्क्रीट वगैरे भरतो, खाली बेस मजबूत बनवतो. बरोबर आहे. सर्वात पहिले आपण काय करतो, खाली जो बेसमेंट असतो ना, तो बेसचं जे फाउंडेशन असतं ते आपण मजबूत बनवतो. बरोबर आहे. तसं का, मग जी माती आणि बघा तुम्ही बघितलं असेल तर खाली आपलं जर मुरुम, मुरुम तुम्हाला माहिती असेल, मुरुम म्हणजे काय, थोडेसे जाड हेवी दगड वगैरे असतात, तुम्ही बघितलं असेल मुरुम. तर मुरुम जर तुमचा लागला ना, तर तुमचं स्ट्रक्चर एकदम स्टेबल असतं. पण जर शेतामध्ये काळीशार माती आणि त्या ठिकाणी जर तुम्ही समजा कॉलम वगैरे टाकशाल ते फाउंडेशन वगैरे तयार करशाल तर प्रॉब्लेम होऊन जाईल. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मातीमध्ये एवढं मोठं स्ट्रक्चर धरून ठेवायची ताकद नाहीये, ती ताकद असते बेटा मुरुम मध्ये. मग खालती खड्डा अजून जास्त खोलवर खंदावं लागतं. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला मातीबद्दल सर्व काही शिकायचं आहे, की समजा आपल्याला शेतामध्ये एखादं घर बांधायचं आहे, बरोबर आहे, मग शेतातली माती तर एकदम काळीशार असते, बरोबर आहे, पाणी जोरात जर पाऊस आला तर ती माती वाहून जाऊ शकते, बरोबर आहे, मग भरपूर सारे प्रॉब्लेम येऊ शकतात, आपले बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन थोडंसं ढासळू शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या मातीचा स्टडी करायचा आहे, या पूर्णच्या पूर्ण जिओ टेक्निकल या सॉइलचा स्टडी करायचा आहे, की माती अशी असेल तर अशा प्रकारे फाउंडेशन करावं लागेल, असं असेल तर तशा प्रकारे फाउंडेशन करावं लागेल. तर या सर्व ठिकाणी तुम्हाला शिकायचं बेटा जिओ टेक्निकल म्हणजे जो सॉइल बद्दल सर्व काही तुम्हाला या विषयामध्ये शिकायचं आहे. थोडासा असा कॉम्प्लेक्स विषय, याच्यामध्ये टाइप्स ऑफ सॉइल, माती कशी ओळखायची, फाउंडेशन बेस कसं तयार करतात, सर्व काही बेसवरच आहे, सर्व काही बेसवर यायचं, वरती काहीच नाही, फक्त बेसवर तुमचा सर्व स्टडी बेसचा स्टडी बेटा. त्याचा संपूर्ण विषय तुमचा असणार बेटा. ते असा सुंदर असा सिलेबस आहे तुमचा, 4th सेमिस्टरचा जबरदस्त सिलेबस आहे आणि हा तुम्हाला कामा येणार आहे बेटा इन फ्युचर. बघा बेटा हे डिपेंड करतं की तुम्ही जर प्रॉपर नॉलेज घेऊन जर अभ्यास करत असाल तर तुम्ही सिव्हिल इंजिनियर म्हणून ओळखले जाल. पण जर तुमचं प्रॉपर नॉलेज नसेल, तुम्हाला मिस्त्री बी कोणी म्हणणार नाही बेटा. ठीक आहे ना. एवढं खतरनाक काम आहे बरं. आणि सिव्हिल इंजिनिअरला ठेकेदार लोक डायरेक्ट असेच समजतात, असेच डायरेक्टली. का बरं? कारण नॉलेज नसतं जेवढं पाहिजे तेवढं प्रॉपर.
तर बघा बेटा, सिव्हिल वाल्यांना थेरॉटिकल ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल हे दोघी नॉलेज महत्वाचे आहे. तर बघा बाळांनो, जर तुमच्या कॉलेजला जर समजा असं प्रॉपर लेक्चर वगैरे होत नसेल, तुम्हाला जर वाटतं की नाही यार मला क्लास लावून घ्यायचा, मला प्रॉपर आणि व्यवस्थित नॉलेज गेन करायचं आहे, तर तुम्ही आपले कोर्सेस, आपले ऑनलाईन क्लासेस तुम्ही परचेस करू शकता. ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आपल्या प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. iOS वाल्यांसाठी तुम्ही आपल्या टेक्निकल टीमला कॉल करू शकता. हेल्पलाईन नंबर तुम्हाला सर्व काही दिलेले आहे बाळांनो, यावर तुम्ही कॉल करून जी पण काही असेल ती माहिती वगैरे घेऊ शकता. नंबर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. व्हॉट्सअपला मेसेज टाका, नक्की तुम्हाला रिप्लाय लवकरात लवकर रिप्लाय वगैरे येऊन जाईल. काहीच काळजी करू नका. तर बघा बाळांनो, ऑनलाईन क्लासेस करून घरी बसून अभ्यास तुम्ही करू शकता. सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आम्ही प्रॉपर देण्याचा प्रयत्न करू बेटा. ठीक आहे ना? चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा बाळांनो. ठीक आहे ना? चलो बाय बाय, टेक केअर, सी यू.